नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी सहायक प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, वाणिज्य विद्याशाखा, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट सब्जेक्ट ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 7 एमकॉम पार्ट 2 सेमिस्टर 4 फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयाचे MCQs क्वेश्चन्स विथ आन्सर्स पाहणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पहिल्या 2 कंपल्सरी विषयाचे MCQs आणि विथ आन्सर्स पाहिलेले आहेत, तर ते आपण नक्की पाहून घ्या. विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा. आपलेच काही मित्र MCOM करत आहेत, त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन जे विद्यार्थी ॲड होत आहेत त्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्या सर्वांना नवीन व्हिडिओच्या अपडेट्स मिळत राहतील. यानंतर मी असेच डेली MCQचे व्हिडिओज आपणासाठी देत आहे, कारण आपणाला थोड्या दिवसात MCQ पॅटर्न होणाऱ्या एक्झामला सामोरं जायचं. मित्र, तुम्ही उदंड प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 7 सेमिस्टर 4 MCOMची आणि पेपरचं नाव आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. त्याचबरोबर ॲडव्हान्स कॉस्टिंग पेपर 7 त्याचंही नाव आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. सो कॉस्टिंगच्या मुलांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडू शकतो. मित्र, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणेच काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधीलच मी MCQs आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्टअप होईल की बाबा आपण जे व्हिडिओजमध्ये MCQ पाहत आहोत हे ऑलरेडी विद्यापीठाच्या क्वेश्चन पेपरमध्ये पडलेले आहेत. म्हणजेच याच टाईपचे प्रश्न आपल्याला कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये फेस करावे लागतील आणि ह्याची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेतल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जमू शकतील. चला तर मग आजच्या व्हिडिओचे काही क्वेश्चन्स पाहूयात. हा जो क्वेश्चन पेपर घेतलाय हा शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर एप्रिल 2018चा हा क्वेश्चन पेपर आहे. ओके, सो पहिला क्वेश्चन, डिटर्मिनेशन ऑफ proportion of debt and equity in the capital structure is ... decision. म्हणजे जे कॅपिटल आहे ऑर्गनायझेशनचं, बिझनेसचं, त्याच्यामध्ये काय प्रपोर्शन असावं डेप्ट आणि इक्विटी. इक्विटी मीन्स ओनर फंड, डेप्ट मीन्स आउटसाइडर्स फंड. ते काय प्रपोर्शन असावं हे जे कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन आहे हे कोणतं डिसिजन आहे? वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट डिसिजन? नो, त्याच्यामध्ये आपण करंट असेट आणि करंट लायबिलिटीज पाहतो. सो इट इज रॉंग आन्सर. ओके, डिव्हिडंड पॉलिसी आणि इक्विटी आणि डेप्टचा काही संबंध नाही. सो इट इज ऑल्सो रॉंग आन्सर. कॅपिटल बजेटिंग मध्ये आपण फ्युचर डिसिजन्स घेत असतो. सो कॅपिटल बजेटिंग ऑल्सो रॉंग आन्सर अँड करेक्ट आन्सर इज फायनान्शियल डिसिजन. ओके, होप सो समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, फायनान्शियल डिसिजन इन्व्हॉल्व्स ... डिसिजन. फायनान्शियल डिसिजन मध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं? सो बघा ऑप्शन्स बघा. सेकंड ऑप्शन, सेल्स, प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंट. नॉट एट ऑल. हे फायनान्शियल डिसिजन मीन्स इन्व्हेस्टमेंट टाईप, लॉंग टर्म डिसिजन, अशा पद्धतीचे डिसिजन. कॅश क्रेडिट सी ऑप्शन मध्ये आहे. सो दॅट इज नॉट कम अंडर द फायनान्शियल डिसिजन. प्रोडक्शन हे मॅन्युफॅक्चरिंग डिसिजन, मार्केटिंग कॉस्ट. So option B wrong, option C wrong, option D wrong. Correct answer is option number 1, that is decision of investment, financial and dividend are covered under the financial decision. Okay, next question. Dot measures the percentage change in EPS, earning per share, and a result of percentage change in ऑपरेटिंग प्रॉफिट. काय मेजर करतं? पर्सेंटेज चेंज इन EPS अँड रिझल्ट ऑफ पर्सेंटेज चेंज इन ऑपरेटिंग प्रॉफिट. EPS अर्निंग पर शेअर, ऑपरेटिंग प्रॉफिट जो ऑर्गनायझेशन ऑपरेट करत असताना होणारा प्रॉफिट आहे. तर ह्याचे फॉर्म्युलाज आपल्याला, लिव्हरेज हा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे फॉर्म्युलेज आपल्याला बघायला मिळतील.
सो ट्रेंड अनालिसिस ॲब्सोल्युटली रॉंग आहे. कंबाईन पण ॲब्सोल्युटली रॉंग आहे. 50-50 नुसार हे दोन जाती ऑपरेटिंग अँड फायनान्शियल मधलं करेक्ट आन्सर आहे फायनान्शियल लिव्हरेज. ओके, ऑपरेटिंग इज रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन. According to NOI, net operating income approach, capital structure decision is ... to the valuation of firm. नेट ऑपरेटिंग इन्कम हे कॉस्ट ऑफ कॅपिटल हा टॉपिक आहे. याच्यामधला हा क्वेश्चन आहे. थोडंसं थेरॉटिकल अभ्यास असणं गरजेचं आहे. NOI आणि व्हॅल्युएशन ऑफ फर्म याच्यामध्ये काय सहसंबंध आहे, हे रिलेव्हंट आहे, सबस्टिट्यूट आहे, नो चेंज आहे, काय इरिलेव्हंट आहे. सो दोन्ही ज्या कन्सेप्ट आहेत त्या नो चेंज तर असू शकत नाही, सबस्टिट्यूट नाही आहे, रिलेव्हंट पण नाही आहे. सो करेक्ट आन्सर इज इरिलेव्हंट. या दोन्हीचा काही सहसंबंध नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. कॉस्ट ऑफ कॅपिटल इज द ... rate of return that a firm must earn on its investment. म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे कॅपिटल उभा करण्यासाठी आलेली कॉस्ट. हे ... रेट ऑफ रिटर्न दॅट फर्म्स मस्ट म्हणजे मिळवलंच पाहिजे ऑन द इट्स इन्व्हेस्टमेंट. सो मॅक्सिमम इट मीन्स हायर द प्रॉफिट. सो मस्ट हायर मिळणार नाही. ॲव्हरेज ऑब्विसली रॉंग. कट ऑफ ऑल्सो रॉंग. म्हणजे कट ऑफ म्हणजे लेवलला. करेक्ट आन्सर इज मिनिमम रेट ऑफ रिटर्न. जेवढं मिनिमम प्रॉफिट ॲटलीस्ट मीन्स कॉस्ट ऑफ कॅपिटल तरी कर होईल. रेट ऑफ रिटर्न, मिनिमम रेट ऑफ रिटर्न इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Dot is widely used traditional method for appraising capital expenditure decisions. widely used, जास्त यूज होते अशी कोणती ट्रॅडिशनल मेथड आहे फॉर अप्रायझिंग कॅपिटल एक्सपेंडिचर डिसिजन्स. सो हे जे कॅपिटल बजेटिंगचे सगळ्याच गोष्टी आहेत, पण वाईडली यूज यातलं पे बॅक मेथड होते. वाईडली युज्ड पे बॅक मेथड इज द right answer. Internal rate of method, net present value method, on all of this widely used एकच होते, that is payback method, payback period method. Next question number 7. The only viable goal of financial management is viable. So more, so viable goal of a financial management only, no? प्रॉफिट मॅनेजमेंट मॅक्झिमायझेशन हे आपलं फायनान्शियल गोल असतं. ओके, सेल्स मॅक्झिमायझेशन हे आपलं फायनान्शियल गोल. असेट मॅक्झिमायझेशन हे ऑलरेडी हे सगळे गोल्स असतातच, पण वायबल जे आहे, जे बेसिकली केलेच पाहिजे किंवा झालं पाहिजे अशा पद्धतीने वायबल म्हणजे फ्युचर ग्रोथ रिस्पेक्ट करता. करेक्ट आन्सर आहे वेल्थ मॅक्झिमायझेशन. वेल्थ मॅक्झिमायझेशन झालं तर ह्या ऑटोमॅटिकली तिन्ही गोष्टी होतच असतात. सो वेल्थ मॅक्झिमायझेशन इज द राईट आन्सर. या क्वेश्चन पेपर मधला सगळ्यात शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8. ऑपरेटिंग लिव्हरेज इज द percentage change in relation between operating profit and what? EBT, earning before tax, purchase or EPS. The correct answer is sales. Okay, so operating leverage is equal to, it is a relation between operating profit and sales. Okay, purchase also wrong, EPS also wrong. Next friends, I have chosen another question paper for you, and that is November 2018. Same paper, Advanced Accountancy paper 7, MCOM part 2 semester 4. याच्यावरचे काही MCQs आपण पाहणार आहोत. ओके, सो क्वेश्चन नंबर 1 A मध्ये पहिला प्रश्न. A decision to increase the installed capacity of a plant is, काय म्हणते, a decision to increase the installed capacity of a plant is काय आहे? वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट डिसिजन आहे? नो. डिव्हिडंड पॉलिसी डिसिजन आहे? नो. फायनान्शियल डिसिजन आहे? आय थिंक नो. इट्स अ कॅपिटल बजेटिंग डिसिजन. कॅपिटल वाढवायचं, दॅट इज अ कॅपिटल बजेटिंग
डिसिजन. आपल्याला नवीन इन्स्टॉल करायचं असेल पॅन तर आपल्याला कॅपिटल वाढवावं लागतं. सो कॅपिटल बजेटिंग डिसिजन इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फायनान्शियल फंक्शन इन्व्हॉल्व्स. फायनान्स फंक्शन इन्व्हॉल्व्स. फायनान्स फंक्शन मध्ये काय काय येतं? प्रोक्युरमेंट ऑफ अ फायनान्स ओनली, म्हणजे पैसे आणायचं काम होतं. नो. एक्सपेंडिचर ऑफ फंड्स ओनली, म्हणजे खर्चाचं काम होतं. नो. सेफ कस्टडी ऑफ अ फंड्स, व्यवस्थित ठेवणं एवढंच होतं. नो. तर करेक्ट आन्सर प्रोक्युरमेंट अँड म्हणजे आणणं आणि त्याचा इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ फंड्स, हे राईट आन्सर. पैसे गोळा तर करणं प्लस त्याचा योग्य वापर करणं हे फायनान्स फंक्शन आहे आणि फायनान्स फंक्शन मध्ये हे इन्व्हॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन, द बेसिक ऑब्जेक्ट ऑफ अ फायनान्शियल मॅनेजमेंट. बेसिक म्हणजे मूळ ऑब्जेक्ट ऑफ अ फायनान्शियल मॅनेजमेंट इज टू. ह्यातलं हे चारही तसे फायनान्शियल मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, मात्र ह्यातलं मूळ ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आहे इन्क्रीज द गुडविल. गुडविल वाढवलं तर त्याच्यामध्ये ऑब्विसली प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असतंच असतं, कॉस्ट कंट्रोल असतं, प्लस तुमचं इन्क्रीज ऑफ असेट व्हॅल्यू सुद्धा असतं. मात्र त्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे ते इन्क्रीज ऑफ गुडविल. नेक्स्ट, द क्वेश्चन ऑफ कॅपिटल रेशनिंग arises due to. Question of capital rationing arises due to. Reasoning is arises due to. Reasoning is in the sense abundance of financial resources. It is also wrong. Abundance of a financial decision. Reasoning arises due to. Question of capital rationing arises due to. कशामुळे? So abundance of financial resources, wrong answer. Avoidance of wastage of capital, also wrong answer. None of the above असू शकत नाही उत्तर. So scarcity of capital funds. Scarcity of capital funds is the right answer. म्हणजे capital funds जर कमी होत असतील किंवा स्कॅरसिटी कमतरता भासत असेल तर कॅपिटल रॅशनिंगचा इश्यू क्रिएट होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 ऑफ दिस क्वेश्चन पेपर. कॅपिटल स्ट्रक्चर इज व्हॉट ऑफ द फॉलोइंग. इक्विटी शेअर कॅपिटलला आपण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणणार का? नो. फायनान्सिंग ऑफ अ बिझनेसला कॅपिटल स्ट्रक्चर म्हणणार का? नो. रिक्वायरमेंट ऑफ अ कॅपिटलला कॅपिटल स्ट्रक्चर म्हणणार का? नो. सो राईट आन्सर इज कंपोजिशन ऑफ डिफरंट सेक्युरिटीज. मग याच्यामध्ये शेअर कॅपिटल असेल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल असेल, बॉरोविंग्स असतील. सो करेक्ट आन्सर इज कॅपिटल स्ट्रक्चर इज द कंपोजिशन ऑफ अ डिफरंट सेक्युरिटीज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. The ... is the percentage change in the operating income that results from a percentage change in sales. ऑपरेटिंग इन्कम मधला चेंज, पर्सेंटेज चेंज, आणि सेल्स मधला पर्सेंटेज चेंज हे कशाचा फॉर्म्युला आहे? इन शॉर्ट, ओके. डिग्री ऑफ फायनान्शियल लिव्हरेज, नो, रॉंग आन्सर. Degree of break even point, wrong answer. Combined leverage, also wrong answer. Correct answer is degree of operating leverage is the right answer. Next question number 7. Cost of capital काय म्हणता येईल खालीलपैकी? The loss suffered by the capital असू शकतं का cost of capital? Sorry, wrong answer. Minimum rate of return expected by the investor, ह्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल आपण म्हणतो का? नाही. अँड 4 ए आहे कॉस्ट कवर्ड बाय द कंपनी व्हाईल रेझिंग द फंड्स. इट इज अ कॉस्ट ऑफ कॅपिटल. फंड्स गोळा करत असताना आलेला खर्च आहे त्याला आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल असं म्हणतो. इथं चौथा ऑप्शन नन ऑफ द अबाव असू शकतो, दॅट इज ऑल्सो रॉंग. ओके, किंवा ऑल ऑफ द अबाव असू शकतो, दॅट इज ऑल्सो रॉंग. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस पेपर. The cost of capital is also used in taking ... decision. Cost of capital कुठलं डिसिजन घेण्यासाठी यूज केलं जातं? तर ट्रेड डिसिजन असं त्याचं नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, सॉरी, रॉंग आन्सर. प्रॉफिटेबिलिटी डिसिजन, सॉरी, रॉंग आन्सर. राईट आन्सर इज फायनान्शियल
decisions. So cost of capital is also used in taking the financial decision. Hope so माझे हे व्हिडिओज आपण एन्जॉय करत असाल. आपल्याला अजूनही काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वॉट एव्हर यू वॉन्ट टू बी, तुम्हाला जे फील होत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मित्र, आपल्यासारख्या काही मित्रांना आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्या सर्वांना त्याचा फायदा होईल. न्यू जे व्हिडिओ बघणारे विद्यार्थी आहेत त्यांनी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, प्लस या व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्याचे अपडेट्स सगळ्यात पहिल्या मिळतील. ओके, इफ यू हॅव एनी क्वेरीज, डाऊट विच इज नॉट covered in comment box, you can also call me on my office number 0231269417 and 477. You can also call me on my mobile number or WhatsApp also. My mobile number is 9730005683. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. थँक्यू, धन्यवाद.